दिसायला नुसतं मोठा विक्रम म्हणतो मला, तरी मी विक्रम पडलेला असला तर आमचा ब्लॉगर पडलेला आहे वरती. जाणार आहे आता. आमचा एक मित्र खूप नाराज आहे, त्याला आम्ही खूप मनवण्याचा प्रयत्न करतोय पण त्याचं काही समजत नाही. तू शिव्या नको देऊ ना विक्रम. या खांब्याला बघून इकडं खाली आता इकडे सावळ्या गाडी खाली साईडला एका ठिकाणी. सध्या आम्ही पौडच्या पुढं आहे आणि आता रात्रीच्या मुक्कामासाठी एका शाळेत झोपलोय. बघू शकता इथून पुढे आपल्याला तामिनीत जायचंय. नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ट्रिपमध्ये आपल्या. तर सध्या आपण आहोत तामिनी घाटात. माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही मुळशी धरण आहे आणि आता इथून आपण जवळपास पुढे चाललो आहे तामिनी घाटाकडे. तर तामिनी घाटातले जेवढे पॉईंट आपल्याला कव्हर करता येईल, जसं की अंधारबन, सावळ्या घाट, मिल्की बार वॉटरफॉल, आपण जो पहिला येईल ते समजा पुढे सांगत चालू. पण एवढे आपण आज कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आपल्याकडे जवळपास आता 2 दिवस आहे. आत्ताच आम्ही थोडं रोडच्या साईडला गाडी लावून आणि खाली आलो होतो बघा. इकडे ह्या साईडला खाली मस्त व्ह्यू पॉइंट आहे. ह्यावेळेस खूप धमाल आणि मस्ती करणार आहोत आपण, कारण आपले क्लासमेट आपल्या सोबत आहे ह्यावेळेस. ए कुणीकडून गेले रे, रस्ता आहे तिकडून. तर खाली आलो तर खरी, डायरेक्ट आलो आणि वरती जाते वेळेस रस्ता नाही सापडले. विक्रम सध्या आम्ही पौडच्या पुढं आहे आणि आता रात्रीच्या मुक्कामासाठी एका शाळेत झोपलोय. बघू शकता इथून पुढे आपल्याला तामिनीत जायचंय. सागर गाईज लाईक करा, फॉलो करा, सांगा रे. लाईक करा, आमच्या चॅनलला फॉलो करा. MR ट्रेकर यूट्यूबला चॅनल आहे. माझं पण आहे का, माझं पण चॅनल आहे, त्याला पण फॉलो करा. मी पण हा व्हिडिओ घेऊन टाकून कॉपी करून यायचं माझ्या याच्यावर. सर्वांना शुभरात्री. आता सकाळी उठून लगेच पुढं जाऊ आपण, सगळ्या जागा पाहून घेऊ. हा सुकून राहिला माकडावनी. हाऊस घेतं करते असं बिना माईकचं. रात्री आम्ही ज्या शाळेवर मुक्कामी थांबलो तिथलं वातावरण बघू शकतो. आता आम्ही तामिनी घाटाच्या रस्त्यावर आहोत. थोडंसं पुढं गेल्यावर आपल्याला अंधारबन लागेल. सगळ्यात पहिले अंधारबन बघण्याचा प्रयत्न करू. साईडला एका ठिकाणी पाणी बघून थांबले, तोंड हातपाय धुतो आणि निघतो पुढे. पुढे निघलो आता आपण आता अंधारबनला चाललो. ब्लॉग मी माझा ब्लॉग चालू करतोय. माझा पण याला बघा बरं का मित्रांनो, आपलं पण चॅनल आहे, सांगायला त्याला थोडंफार. गोकुळ सगळ्या क्लिप दात घासले सर, सगळ्या क्लिप तू नुसतं ओरडू नको, वाच फक्त रिकामध्ये मागणं खराब करा. आता तुम्ही बघू शकता हा मुळशी पुणेकडून येतोय आणि हा रायगडकडून येतोय रस्ता. तर सध्या आपण निवे गावामध्ये आहोत. इकडं मागे निवे गाव आहे आणि हा जातो सावळ्या घाट आणि अंधारबनच्या ट्रेकसाठी. ते बघू शकता ही पाटी लावलेली सावळ्या घाटची. आणि तुम्हाला जर मिल्की बारसाठी जायचं असेल तर इथून पुढे गेल्यावर समोर मिल्की बारसाठी. तर आता सध्या आपण सगळ्यात पहिले चाललोय अंधारबनला. जर अंधारबनचा ट्रेक चालू असता तर तो ट्रेक करू, नाहीतर मग सावळ्या घाट करून आणि पुढं मिल्की बारसाठी निघून जाऊ. सध्या आम्ही कुंडलिका व्हॅलीकडे चाललोय अंधारबनसाठी.
तर मित्रांनो कोणी अंधारबानला येत असेल तर येऊ नका. आता अंधारबान सध्या बंद आहे, त्याच्यामुळे आम्ही आता चाललोय सावळ्या घाटात. तर मित्रांनो अंधार म्हणून आता आपण वापस आलोय नाही तर सावळ्या घाटला चाललोय. तर सावळ्या घाटला जाण्यासाठी हा रस्ता आहे. आता आम्ही सावळ्या घाटला चाललोय. इथं तिकीट पावती काढली 50 रुपये प्रति व्यक्ती. आता आपण इथं गाडी पार्किंगला लावली. या खांब्याला बघून इकडे खाली आता इकडे सावळ्या गाडी. पाणी गेलं त्याच्यात. ते पाणी घ्या विक्रमला, पाणी घ्या. इथं आले तर कधी काकाच्या हॉटेलवर चहा नाश्ता घ्यायचा आणि इथून खाली जायचं. तेवढीच काकाला मदत होईल. इथे बॅगे वगैरे ठेवले आम्ही. आता इथून खाली चाललोय सावळ्या घाट. इकडे ग्रामपंचायतवाल्यांनी सगळे टिक मार्क वगैरे केलेले आहे, कारण हा जो परिसर आहे हा ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये येतो. तर मित्रांनो आता आम्ही चालायला सुरुवात केलेली आहे. जंगलाच्या रस्त्याने आम्ही जाणार आहे. आता आमचा एक मित्र खूप नाराज आहे. त्याला आम्ही खूप मनवण्याचा प्रयत्न करतोय पण त्याचं काही समजत नाही. तू शिव्या नको देऊ ना विक्रम. आता तुम्ही बघू शकता इकडे एकदम चांगल्या प्रकारचा JCB ने रस्ता बनवलेला आहे. आम्ही एकदा मागे आलो होतो तेव्हा रस्ता नव्हता. इकडून वरच्या साईडने एक पायवाट होती. नाही पायवाटाने असं सरळ ये ना जाऊ. ही चांगली वाट बनवली. विक्रम रात्रभर गाडी चालवून लय दुखू राहिला आता अंग डायरेक्ट. एवढं खतरनाक ना सोम्या भाई. गाडी चालवून कसं वाटलं असं आता काय सांगावं. सागर शेटला असतच कोण अरे ज्ञानेश्वर नाराव. सागर शेटला विचारा कसं वाटलं त्यांना. आमचं काही नाही, आमचं दरवर्षी सवय आम्हाला. रमेश ब्लॉगिंग चालू वाटतंय ना. रस्ता खूप निसरड आहे मित्रांनो. पाणी जर पडलेला असला तर ब्लॉगर पडलेला वरती लय वाचला म्हणतो. सावळ्या घाट सध्या खूप फेमस आहे आणि ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये येतो. तर त्यांनी पूर्ण मॅनेजमेंट केलंय आणि सगळीकडे मार्किंग वगैरे करून ठेवली. जागोजागी त्यांनी फलक लावलेले, त्यामुळे रस्ता चुकायचं काहीच काम नाही. मागे जे बघितले 2 पाण्याच्या टाक्या सध्या वरतून हे जे खाली चिखल येते त्याच्यामुळे सर्व बुजलेले आहे जवळपास. आता इथून बघू शकता तुम्ही वाट किती निसरडी. त्याच्यामुळे इथून एकदम दमानं खाली उतरायचं. समोर येते आता सावळ्या घाटाच्या आपल्याला पायऱ्यांचे अवशेष बघायला मिळतात बघा. इथे ह्या कातळात कोरलेल्या पायऱ्या. आपल्याला ह्या व्ह्यू पॉइंटला जायचं खालच्या. आता हे जवळपास तिथं 2 टाकी आणि हे एक टाका, हे 3रं टाका आहे सावळ्या घाटात. पहिले जुना कोणताही व्यापारी मार्ग असला तर त्याच्यावर पाण्याची सोय केलेली जायची सगळ्यात पहिले. तर आता इथून हा कदाचित ह्या इथून खालून तिकडे खाली विराकडे जाण्यासाठी रस्ता असेल पण तो माहीत नाही. तरी आपण बघू तिथून. आम्ही तर सध्या खाली चाललोय फक्त व्ह्यू पॉइंट बघायला.
वाट एकदम खसळून गेलेली आहे. त्याच्यामुळे जरा दामानात झाला. ग्रामपंचायत आपल्याकडून जे 50 रुपये फी घेते ना बघा, त्यासाठी त्यांनी हा रस्ता बनवला आहे. त्या अशा दोर सेफ्टीसाठी ठेवल्या आता सध्या. हे विहंगम दृश्य रेन वॉटरफॉलचं. सध्या तर रिंग वॉटरफॉल बंदच असेल. तसंही तिथं जाण्यासाठी प्रॉपर जागा नाही. समोर दिसतं ते भिरा धरण. देवपूरचं पाणी आणि रिंग वॉटरफॉलचं पाणी हे सगळं भिरा धरणामध्ये जातं. तर मित्रांनो, आता सध्या आपण पोहोचलोय सावळ्या घाटाच्या एंडिंग पॉइंटला. सावळ्या घाट मेन म्हणजे मागूनच खाली जात असेल एखाद्या वेळेस. इथून बघू शकता तुम्ही सगळीकडचा व्ह्यू. समोर दिसते ते भिरा धरण. आपल्याला जर देवपूरचा ट्रेक करायचा तर तो खालून चालू करणं पडतो. समोर दिसतो तो इकडे देवकुंड. याच्याच पाठीमागे इकडं हा 3 लेअर धबधबा आणि त्याच्या पाठीमागे मिल्की बार. आणि हे इकडून जे दिसतंय हा आहे रिंग वॉटरफॉल. तर मित्रांनो, आता बघू शकता सावळ्या घाटला वातावरण थोडंसं खराब होते. तेव्हा धुकं येते आणि पाऊस पडतोय. पाऊस जास्त वाढल्यामुळे खाली बघा आता रिंग वॉटरफॉलचं पाणी खूप वाढलंय. इकडं देवकुंडचं सुद्धा पाणी वाढलेलं दिसतंय. हा धबधबा पहिले चालू नव्हता तर आता चालू झाला. याचा अर्थ पाणी खूप वाढलंय. आम्ही इथं चहा बनवली. आमच्या 6 जणा व्यतिरिक्त इथं कोणीच नाही आज, कारण आम्ही सोमवारच्या दिवशी आलोय. आज गर्दी सुद्धा नाही. आपण सुरुवातीला आलो सावळ्या घाटात तेव्हा बघा हे क्लिअर होतं पूर्ण, पण आता पूर्ण धुकं आलंय डायरेक्ट. डॉगेश भाई चल. आम्हाला एक डॉगेश भाई भेटला इथं नवीन, येतोय सोबत सोबत. ओय कसा वाटलं रे मग? ओय ट्रेकचा अनुभव. ट्रेकचा एकच नंबर. विषय काय नांदखुळा गावगोळा. चाल रे पटपट. आमचा एक माणूस लय घामा घुम झाला. दिसायला नुसतं मोठ्या विक्रम म्हणतो मला, तरी मी विक्रमला घेतलं. आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालोय. पाणी जरा जास्त वाढले. जर मिल्की बार चालू असला तर मिल्की बार करू, नाहीतर पुढे चालले जाऊ. उतरायच्या टायमाला सोपं वाटलं आहे ना रे. तर चढायच्या टायमाला अवकाळ होते, कारण पाय घसरताय. थोडा थोडा पाणी आला होता त्याच्यामुळे. कचरा टाकू नका भाऊचं म्हणणं. काय कचरा टाकू नका भाऊनं आमचा सगळा कचरा आम्ही एकत्र करून आणि वरती घेऊन चाललोय. त्यामुळे सह्याद्री आपली आपणच जपायची, स्वच्छ आणि सुंदर ठेवायची. आपला कचरा आपली जबाबदारी.